बच्चू कडूंचा महायुतीवर घणाघाती हल्ला. ईडीच्या धाकामुळे राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या इशाऱ्यावर नाचतायत. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि त्यामागील राजकीय गणितांवर कडू यांनी बोट ठेवले आहे. भाजपाचा मोठा गेम आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची हतबलता यावर त्यांनी केलेले भाष्य आता चर्चेचा विषय ठरत आहे. बच्चू कडू यांनी आपल्या वक्तव्यात सर्वात गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वावर केला आहे. त्यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 मोठे नेते सध्या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. या नेत्यांच्या चौकशीच्या फाईल्स, ईडी तपास यंत्रणांच्या फाईल्स भाजपकडे अडकलेल्या आहेत आणि त्याच फाईल्सच्या भीतीपोटी हे नेते भाजप सांगेल तसे वागत आहेत, असा दावा कडू यांनी केला आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या दुःखाच्या सावटात सुनेत्रा पवारांनी ज्या घाईने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावर बच्चू कडू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आणि सुतकाचा काळही संपलेला नसताना इतकी राजकीय घाई करणे सामान्य माणसाला रुचलेले नाही, अशी रोखठोक भूमिका कडू यांनी मांडली आहे. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल जी सहानुभूती निर्माण झाली होती, ती या राजकीय हव्यासापोटी कमी होत चालली आहे, असे निरीक्षण कडू यांनी नोंदवले आहे. लोकांमध्ये या शपथविधीबद्दल चुकीचा संदेश गेला असून हे सर्व भाजपाच्या एका मोठ्या राजकीय खेळाचा भाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देतानाच बच्चू कडू यांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. इतक्या दुःखाच्या प्रसंगी शपथ घेण्याचे धाडस जर तुमच्याकडे असेल तर तेच धाडस आता सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी वापरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच बच्चू कडू यांनी या संपूर्ण राजकीय प्रवासाला संवेदनहीन ठरवले असून यामागे केवळ सत्तेचे राजकारण आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये आता काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वन प्लस मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.